अमरावती महानगरपालिकेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त करता आलं नाही. प्रामुख्याने जर पाहिलं तर मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीची एखादी सत्ता होती आणि यावेळेस जर पाहिलं तर 25 जागा फक्त भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहे आणि युवा संमेलनाला 15 जागा आणि काँग्रेस पक्षाला देखील 15 जागा मिळालेल्या आहेत. सध्या सत्ता स्थापनेच्या जोरदार अमरावतीमध्ये हालचाली सुरू आहे. जर पाहिलं तर कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळालं नसल्यामुळे कुणाची सत्ता अमरावती महानगरपालिकेवर बसणार याची उत्सुकता लागली आहे आणि याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुनील देशमुख आहे. सर, काय सांगणार, तुमच्या गोटामध्ये काय चालू आहे? नाही, पहिले म्हणजे मला या गोष्टीचं आश्चर्य वाटते आणि भारतीय जनता पक्षाच्या निर्लज्जपणाची खंतही व्यक्त करतो की तुम्हाला सरळ सरळ जनतेने नाकारलं आहे. मागच्या 45 मधून तुमच्या 20 सीटा कमी झालेल्या आहेत, 25 सीटावर तुम्ही आला आणि तरी तुम्ही जनतेने नाकारल्यानंतरही तुम्ही महापौरासाठी गठबंधन करण्याचा आणि तडजोड करण्याचा विचार करत आहे. मला वाटते की ही गोष्ट लोकांना भावलेली नाही. काँग्रेस पक्ष समविचारी पक्षासोबत आम्ही पण आमचा महापौर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. समविचारी पक्षाशी आमचे बोलणे सुरू आहेत आणि तसं जर झालं तर आमचा महापौर महाविकास आघाडीचा महापौर येईल असं मला वाटतं. मॅजिक फिगर कसा कटणार सर? कारण का एमआयएमला सुद्धा सोबत घ्यावं लागणार, शिवसेना शिंदेगड असतील, वंचित असतील, ठाकरे गट असतील, यांना सुद्धा सोबत घ्या. कशा प्रकारे चर्चा चालू आहे, काय सांगणार? नाही, असं आहे की शेवटी 44 मत हा मॅजिक फिगर आहे. आम्ही फक्त 15वर आहोत. पण भारतीय जनता पक्षाचा महापौर नको अशी भावना जशी लोकांमध्ये आहे तशी इतर पक्षामध्ये सुद्धा आहे. त्या पक्षाची आमच्या प्राथमिक चर्चा सुरू आहे, प्राथमिक बोलणं सुरू आहे. आम्हाला जर असं वाटलं की सगळं गठबंधन हेच लोकांच्या हिताचं आहे तर त्या पद्धतीने आम्ही सर्वांची त्या प्रकारे चर्चा सुरू केलेली आहे. म्हणजे काँग्रेस पक्षाचा महापौर होण्यासाठी हालचाली सुरू आहे? नाही, महाविकास आघाडीचा तुम्ही समजून घ्या. आम्ही काँग्रेस पक्षाचं म्हणत नाही. काय तिथे या गठबंधनमध्ये काय समोर येते याचा विचार करूनच आम्ही महाविकास आघाडीचा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर बसू नये आणि सेक्युलर पक्षाचा महाविकास आघाडीचा बसावा यासाठी प्रयत्नशील आहोत. निश्चितच भाजपचा महापौर अमरावती महानगरपालिका बसवणे अशी आमची सुद्धा इच्छा आहे, तशीच जनतेची सुद्धा इच्छा आहे. प्रामुख्याने जर पाहिलं तर महाविकास आघाडीचा अमरावती महानगरपालिकेवर महापौर बसेल. समविचारी पक्षांनी जे काही समविचारी पक्ष आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये निवडून आले त्या पक्षांना आम्ही सोबत घेऊ आणि महाविकास आघाडीचाच महापौर बसवू असा देखील दावा आहे जो डॉक्टर सुनील देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे अमरावती महानगरपालिकेवर आगामी काळामध्ये कशा प्रकारे सूत्र जोडलं जातं, खरंच भारतीय जनता पार्टीचा किंवा महाविकास आघाडीचा महापौर होतो का, याकडे संपूर्ण अमरावतीकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सूरज दहाड, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.